हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 7 डिसेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्याचा आपला पहिला प्रश्न आहे, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस हा 2 डिसेंबर रोजी वार्षिक कार्यक्रम झाला, जो 1986 पासून संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे आयोजित केला जातो. त्यातीलच 18 डिसेंबर 2002 रोजी विधानसभेने 2004 हे गुलामगिरी व त्याचे निर्मूलन विरुद्धच्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी वर्ष म्हणून घोषित केले. पुढचा प्रश्न पाहूया. दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस 3 डिसेंबर हा 1992 पासून संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे. त्यातीलच 1976 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 1981 हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. त्यातीलच पुढे पाहूया. 2024 ची थीम काय आहे, तर सर्वसमावेशक व शाश्वत भविष्यासाठी अपंग व्यक्तींचे नेतृत्व वाढविणे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न आहे, देशातील किती टक्के सरकारी शाळांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे? उत्तर आहे 24.2% आणि महाराष्ट्रात याची टक्केवारी 54% इतके आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पेट्रोल, डिझेल व विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे विंडफॉल कर. पुढचा प्रश्न पाहूया. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे? उत्तर आहे रामेश्वरम. पुढचा प्रश्न पाहूया. माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनले. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या बद्दल माहिती घेऊया. तर महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री हे शरद पवार, 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री बनले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री? उत्तर आहे वसंतराव नाईक यांचा कालावधी 11 वर्ष 78 दिवस इतका होता. पुढे पाहूया. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिलेले? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस, 5 दिवस मुख्यमंत्री बनले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री आतापर्यंत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी हे होते. पुढे पाहूया. भाजपचे पहिले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे होते. पुढे पाहूया. महाराष्ट्रात 3 राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या होत्या, तर त्यांचा कालावधी काय होता? तर पहिली जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यावेळेला 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 रोजी, दुसरी 28 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2014 आणि तिसरी 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019. पुढे पाहूया. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मनोहर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे कामकाजाचे संख्याबळ हे 33 झाले, जे 34च्या मंजूर संख्याबळापेक्षा कमी आहे. त्यातीलच पाहूया पुढे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे, तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62 वर पद सोडतात. त्यातीलच न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. पुढे पाहूया. भारताचे सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यघटनेच्या कलम 124व्या कलम 2 अंतर्गत राष्ट्रपतीद्वारे केली आहे. अनुच्छेद 124 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व घटनेशी संबंधित आहे.
तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया त्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.